ती इंग्लिश आहे. तुम्ही आता नुसतं बघा ही रत्ना काटे कसा काट्यानं काटा काढते ती. हा काय वेळ त्यानं वॉच कळेल की तुम्हाला बी. एवढ्या रातच्याला ही आमरी कुठं गेली ना काय माहित. सुनंदे एवढं काय झालं घाबराय? चिटकीन दिसल्यागत घाबरतेस की. हा काही आमरीला फोन लावतेस मी? होय नका लावूस, ती नाही उचलणार तुझा फोन. म्हणजे नाही उचलणार म्हणजे बाहेर जाताना तुम्हाला सांगून गेली का? सांगून नाही गेली, पर मला काय कळत नाही वी तवा. कळत नाही म्हणजे? अगं सुनंदे, तुझी लेक त्या सत्याला बघायला गेली हॉस्पिटलात. सत्यचित्र हॉस्पिटल मध्ये? त्यासनी काय झालं? त्या सत्याला का नाही त्याच्याच घरासमोर गुंडांनी बदड बदड बदाडलाय, जखमी झालाय तो. वंस कधी कुणी मारलं त्यासनी? सांगा ना नीट काय ती मला. नाहीतर चला माझ्यावर आपण त्यांना बघायला जाऊ. चला जाऊ, नक्की जाऊ. तुझं मन मोडणार नाही मी अजिबात. आपण नक्की जाऊ त्याला बघायला. वंस शांत शांत बस इथं आणि मला जरा 4 गोष्टी तुझ्याशी बोलायच्यात. ती शांतपणाने ऐकून घेवायच. आणि मी काय म्हणते का नाही ती व्यवस्थित कान लावून जरा ऐकून घे. हा बघ सुनंदे, माझं काय म्हणणं आहे, आता तुला तर चांगलं ठाव आहे दादा गेल्यापासून तुझी कशी कंडिशन झाली ठाव आहे का नाही. अगं तवापासनं आत्ता पातूर तुला एकटीला आयुष्य काढावं लागलं. पोरीसनी तू लहानाचं मोठं केलंस. तुझी अवस्था मला बघिवली नाही म्हणताना मी माझा संसार घेऊन इथं आली. पर तरी बी सुनंदे मी तुझा एकटेपणा घालवू शकली नाही. पण वंस त्याचा आणि याचा काय संबंध आहे? संबंध हाय म्हणून तर बोलत्या. मला भ्याव वाटतंय आपल्या मंजीच्या बाबतीत असं काय तर होणार. अगं त्या सत्याचं काय दुश्मन व्हायच आहे तुम्ही? हा त्या सत्याच्या पायात आपली मंजी जरी इदवा झाली तर तिला तुझ्यासारखं आयुष्य काढायला लागन, तुझ्यासारखं मोकळं कपाळ घेऊन हिंडायला लागन. त्याचं काय करायचं ती भीती वाटते आम्हाला. अगं त्या तात्या साहेबावरती हल्लं होते ती. मग ह्यो सत्य तर काय त्यांचा निस्तार कार्यकर्ता आहे योग. त्याला जर काय झालं तर काय करायचं? हा बघ सुनंदे, तुला योग सांगून ठेवते, त्या सत्यामुळे जर आपली मंजी इदवा झाली तर मी काय तिला सून करून घेणार नाही बघ. नाही म्हणजे अगं माझं काय माझं सोड, तिला कोणच सून बनून घेणार नाही. पैसेच्या का सत्या थोडा वेळ आराम कर, पड थोडा वेळ. वाघमारे एक बोलू का? बोल की. वाघमारे नाव तुम्हाला एकदम साजेच आहे बघा. हे परत एकदा सिद्ध केलं तुम्ही. वाघमारे फक्त तुमचं आडनाव नसून तुम्हाला मिळालेलं बिरुद आहे. आधी तात्या साहेबांचा आणि आता माझा बी जीव वाचवला तुम्ही. माहित नाही सत्या, पण डोक्यात एकच विचार चालू होता, तुला काही झालं असतं तर. त्यात काय एवढं? मग मला काय झालं असतं तर तुमच्या आयुष्यात कुठं काय अडलं असतं? काल तर तुम्ही मला म्हणत होता की जवळजवळ त्या डीजेशी तुमचं लग्न ठरलंय. मग मला काय झालं असतं तर तसा काय फरक पडला असता तुमच्या आयुष्यात? तसं नाही, मी तर ते फक्त काय? मग मी असं म्हणले तेव्हा तू म्हणलास की डीजेशी करू नको लग्न, आणि पुढं काय तर सांगणार होतास. काय सांगणार होतास? हीच ती वेळ आणि हाच तो क्षण आहे सत्या. सांगून टाक वाघमारेंना सगळं काही. वाघमारे,
तेव्हा मला तुम्हाला हे सांगायचं होतं. सांग की. काय म्हणतोय पेशंट? काय सत्या, बरं आहेस का? मोरे साहेब, तुम्ही इथं कसं काय? अरे मीच बोलवलं होतं सर. हा हा सत्याचा जबाब बघू. आताच नोंदवून घेतलाय. बरं सत्या, मला सांग, तुला कोणाला संशय आहे का? नाही, माझा कोणावर संशय नाही. नाही, कोणावर संशय असेल आणि तुझ्या ओळखीचा असेल तर त्याला पाठीशी घालू नकोस. किंवा कायदा हातात घेऊ नकोस. हा, काय आहे, तुमची जबाबदारी आमच्यावरती आहे. नाही, माझा कुणावर संशय नाही. साहेब, विषय काय आहे, सत्य हे तात्यासाहेबांचे प्रचार प्रमुख आणि आता तोंडावर निवडणुका आल्यात आणि राजकारण म्हटलं की धोका आलाच. मी काय म्हणतो, सत्याला जर पोलीस प्रोटेक्शन दिलं तर जरा बरं होईल. हा, बरोबर बोलताय तुम्ही. काय तुम्हाला प्रोटेक्शन हवं असेल तर सांगा. आम्ही देऊ प्रोटेक्शन. तसं लेखी अर्ज द्या तुम्ही. मी काय म्हणतो साहेब, पोलीस प्रोटेक्शनला वाघमारे मॅडम आल्या तर बरंच होईल ना. आर यू शुअर? वाघमारे हवेत प्रोटेक्शनसाठी? हो, का नाही. अहो, तात्यासाहेबांचा जीव वाचवला त्यांनी. खूप धाडसी आहेत त्या. म्हणजे त्या आल्या तर सत्य आमचा बिंदास फिरू शकतो ना. असं नाही नाही, त्याची काही गरज नाही. म्हणजे ही नाही भेट आहे ना, तर हिचं कशाला प्रोटेक्शन? एखादा पुरुष माणूस दे की प्रोटेक्शन म्हणून. अहो मिसेस सुर्वे, पुरुष अधिकार कशाला पाहिजे? अहो तुम्ही एक स्त्री आहात आणि दुसऱ्या स्त्रीला का कमी लेखताय? अहो बाहेर तुमची एक वेगळी इमेज आहे आणि तुम्हीच असा संकुचित विचार केला तर कसं होईल? नाही म्हणजे तसं नाही, मला फक्त एवढं सांगायचं होतं का तुम्ही काही सांगू नका. ड्युटीवर कोणाला नेमायचंय आणि सत्यजितच्या प्रोटेक्शनसाठी कोणाला नेमायचंय ते आम्हाला ठरवू द्या. ही तुमच्या घरातली कामाची वाटी नाहीये की तुमचं मत व्यक्त करायला. आणि वाघमारे किती भित्र्या वाटत असल्या तरी त्यांच्या कामावरती आम्हाला बिलकुल शंका नाहीये. आधी तात्यासाहेब, मग आता सत्या, या दोघांचा जीव वाचवला त्यांनी. बरं ठरलं तर मग वाघमारे, जोपर्यंत सत्यजितवर असणारा धोका टळत नाही ना, तोपर्यंत तुम्ही त्याच्या प्रोटेक्शन मध्ये असाल. तुम्ही त्याच्यासोबत कायम राहा आणि हा जबाब रजिस्टर मध्ये नोंदवा. चला, येतो मी.